नमस्कार. आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याचा 26-27 या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. उद्योजकता आणि सर्वसमावेशक विकास यावर भर देण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आज महाराष्ट्र राज्याची उद्योजक भरारी मोठी झालेली आहे, परंतु आता पण आपण बऱ्याच ठिकाणी स्पर्धा करत आहोत आणि या स्पर्धात टिकून राहण्यासाठी या अर्थसंकल्पात राज्य सरकारने पुढील काही निर्णय घेतलेले आहेत. जे जर पुढे घेण्यात आले उतरवण्यात आले तर निश्चितच राज्याला प्रगतीपथावर नेतील. त्यात पुढील 5 वर्षात 1.25 लाख उद्योजक तयार करण्याचे लक्ष्य राज्य सरकारने एक केलेलं आहे. 50,000 स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचं व त्यांना मदत देण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री साहेब यांनी केलेली आहे आणि त्यापैकी निवडक स्टार्टअप्सला जवळपास 25 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देखील ते करणार आहे. त्याचप्रमाणे काही निवडक स्टार्टअपना डायरेक्ट शासकीय काम देण्याचं देखील याद्वारे मुख्यमंत्री साहेबांनी प्रयत्न केलेले आहे. त्याचबरोबर येणाऱ्या आर्थिक वर्षात राज्यात 18 मोठे इंडस्ट्रियल क्लस्टर स्थापन करण्याची त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि सुमारे प्रत्येक जिल्ह्यात MSME केंद्र उभारून सुमारे 50 लाख रोजगार निर्मितीचे एक उद्देश समोर केलेला आहे. हे उद्योग क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जागतिक उद्योगाबरोबर स्पर्धा करीत असताना तसेच इतर राज्याबरोबर स्पर्धा करीत असताना हे सगळं माझ्या मते हे सगळे जे निर्णय घेण्यात आले ते उद्योजक आणि उद्योग वाढीसाठी सकारात्मक आहेत. विशेषतः MSME स्टार्टअप आणि युवा उद्योजक यांना त्याद्वारे प्रोत्साहन मिळेल. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्हा यात अजून बरीच जागा उपलब्ध आहे ज्या ठिकाणी नवीन उद्योग येऊ शकतात, नवीन ऍक्विजिशन होऊ शकतं. त्यामुळं औद्योगिक क्लस्टर MSME आणि पायाभूत सुविधा योग्य राबवल्या तर निश्चितच अहिल्यानगर जिल्हा याचा फायदा घेईल. त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या डिफेन्स कॉरिडॉर किंवा डिफेन्स क्लस्टर करण्याचा जो एक प्रयत्न चालू आहे तो देखील आपल्याला फायदा होईल. आणि ज्या प्रकारे रस्ते यावर्षी नवीन तयार करण्यात येणार आहेत त्या दृष्टिकोनातनं मूलभूत ज्या सुविधा असतात, पायाभूत सुविधा असतात दळणवळणाच्या, त्याचा निश्चितच अहिल्यानगरला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आपल्या जिल्ह्यातनं सर्वप्रथम समृद्धी महामार्ग जात आहे आणि त्या महामार्गाच्या अवतीभोवती नवीन कंटेनर डेपो व इतर सेवा ज्या येणार आहेत ते उद्योगाला चालना देणार आहेत. पण या सगळ्या ज्या घोषणा आहेत ते इम्प्लिमेंट झाल्यास निश्चितच येत्या काळात अहिल्यानगर जिल्हा तसेच महाराष्ट्रातील उद्योग हे प्रगतीपथावर राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.